आता सकाळी सकाळी आपण चाललोय पहिल्यांदा म्हैसूरमधला पहिला पॉईंट चामुंडेश्वरी मंदिरला चाललो आहे आपण. तर रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ 14 ते 16 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. म्हणजे आमच्या रूमपासून आम्हाला 14 किलोमीटर लागलं होतं. थोडासा घाट लागतो तुम्हाला आणि घाट एक 5-6 किलोमीटरचा घाट आहे. एवढा काही जास्त असा रिस्की घाट नाही आहे. तर तो घाट झाल्यानंतर चामुंडेश्वरी मंदिर लागतं. तर इथे या म्हैसूरची एक खासियत मला एक आवडली. इतके रोड स्वच्छ आहेत ना की काय सांगायला नको. कुठेच तुम्हाला कचरा दिसणार नाही किंवा काय दिसणार नाही. खूप छान आहेत. आणि जर तुम्ही इथे गाडी बुक केली असेल किंवा स्वतः ड्राईव्ह करत असाल तर कंपल्सरी सीट बेल्ट लावणे कंपल्सरी आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण पोचलेलो आहोत. 9 ते 9:30च्या दरम्यान आपण मंदिरात पोचलो होतो. तर आता दर्शन घ्यायला किती वेळ लागणार आहे हे खरंच माहिती नाही, कारण जेवढ्या लवकर होईल पॉसिबल होईल तेवढं आम्ही दर्शन करायचं लवकर सकाळी सकाळी असं ठरवलं होतं. रूमवरून आम्ही 7:30 वाजता निघालो आहे. इथे पोचायला आम्हाला नाश्ता वगैरे सगळं करून इथे पोचायला आम्हाला 9:30 झालेत. तर बहुधा गर्दी कमी असेल असं वाटते, पण आता तिथे गेल्यावरच करेल. तुम्हाला शॉपिंगसाठी सुद्धा भरपूर सारे ऑप्शन आहेत बघा. तुम्ही जिथून गाडी पार्क करता तिथून 1 किलोमीटर तुम्हाला 1 किलोमीटर पण नाही, 500 ते 600 किलोमीटरचं वॉकिंग डिस्टन्स आहे. तिथून चारी बाजूला तुम्हाला इथे शॉपिंगसाठी भरपूर सारी दुकानं दिसतील. तर आणि रेट पण ना भरपूर रिजनेबल आहेत. म्हणजे असं नाही की काहीतरी वेगळ्या ठिकाणी आलो आहे आपण आणि कसं आपण कुठे पण फिरायला गेलो ना तर टुरिस्ट ठिकाणी जातो तेव्हा तिथे खूप सारे महाग अशा वस्तू असतात. तर असं काही नाही आहे. बरोबर म्हणजे रिजनेबल रेट आहेत. एवढं काही जास्त रेट नाही आहेत असं मला वाटतं. तर चला मग आता पहिला दर्शन घेऊयात आणि मग नंतर तुम्हाला शॉपिंग काय काय करणार आहोत ते पण तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा आपण घ्यायचं आहे दर्शन आणि भरपूर सारे ऑप्शन पण आहेत बघा. खूप छान छान वस्तू आहेत, काहीतरी युनिक पण आहेत आणि भरपूर साऱ्या लाकडी पण वस्तू आहेत इथे. चामुंडेश्वरी मंदिर हे एक पारंपरिक हिंदू मंदिर आहे. याची उंची सुमारे 1000 फूट आहे. 12व्या शतकातलं हे मंदिर असावं अशी काही पुस्तकांमध्ये माहिती दिलेली आहे. तर माता दुर्गाने चामुंडेश्वरीच्या रूपात येऊन महिषासुराचा वध केला होता. त्यानंतर या महिषासुरवर्धिनीच्या नावाने ओळखलं जातं आणि इथे हे मंदिर तेव्हा उभारण्यात आलं होतं. या मंदिरात जर म्हणजे आतमध्ये जाण्यासाठी जर तुम्हाला डायरेक्ट एंट्री हवी असेल ना तर 100 रुपये प्रमाणे एंट्री फी आहे. VIP पास ज्याला बोलतो आपण. आणि नॉर्मल जर एंट्री आपल्याला हवी असेल तर नॉर्मल म्हणजे थोडीशी लाईन असते, जास्त गर्दी नसते. तर तिकडून आपल्याला जायचं असेल तर 30 रुपये फी आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लाईनमधून जर जायचं असेल तर फ्री आहे. जिथे किती वेळ लागू शकेल काही माहिती नाही, पण जर तुम्ही लवकरात लवकर सकाळी सकाळी आलात तर तुमचं दर्शन जे आहे ना तर पटपट होईल. म्हणजे अगदी 10 मिनटातसुद्धा होईल. पण जर तुम्ही वेळ केलात तर मग काही सांगू शकत नाही. आमचंही अगदी तसंच झालं. गर्दी नव्हती जास्त, नंतर गर्दी झाली. पण कशामुळे आतमध्ये पूजा चालू होती की काय काय माहिती नाही. पण आम्हाला ना भरपूर वेळ थांबावा लागला. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास वेट करावा लागला होता आम्हाला. त्यामुळे तुम्ही पॉसिबल असेल तर फी म्हणजे 30 रुपयेचे तिकीट काढून तुम्ही आतमध्ये जा, म्हणजे लगेचच तुम्हाला दर्शन होईल. लाईनमध्ये उभा एवढी गर्दी नाही आहे, पण का थांबवलंय पुढे काही कळत नाहीये. पण आता चालली लाईन. शेवटी ना आम्ही आता ठरवलं होतं की पास करून जायचे. एवढं काही आम्ही मनावर घेतलं नाही, पण आता पुढे राहत नाहीये. पण आता लाईन पुढे चालली आहे. आता बघू, जवळजवळ अर्धा तास झाला. आता इथून पुढे किती वेळ लागतो काय माहिती नाही. लाईनमधून जायला गर्दी आता वाढायला लागली. ही बघा इकडे पास काढलेली इकडून येत आहेत. डायरेक्ट त्यांना एंट्री आहे. आपण पण जर पास काढला असता तर बरं झालं असतं, म्हणजे डायरेक्ट गेलो असतो. पण सकाळी सकाळी एवढी गर्दी नाही सगळे बोलले बाहेर विचारल्यावरती. म्हणून आम्हाला वाटतं की लगेचच एंट्री मिळेल केल्याशिवाय काही करणार नाही. पण आता तर लाईन सरकायला लागली. नशीब बरं झालं की आम्ही नाश्ता वगैरे करून आलो.
त्याच्यामुळे नाहीतर मुलं काय राहिली नसतील, तशी पण राहतच नाहीये. पण एकदा जर आत घुसल्यानंतर बाहेर जायचा काही चान्स नाहीये. बघ तर लाईन किती अशी म्हणजे बारीक आहे, जाऊ शकत नाही बाहेर. आतमध्ये एवढी जास्त गर्दी नव्हती खरं, जी लाईन होती तीच होती. जवळजवळ 2 तास लागले असतील ना आपल्याला. चामुंडेश्वरी मंदिरमध्ये गेलेलो आपण, दर्शन घेऊन आतमध्ये गेलेलो 9:30 वाजता, बाहेर यायला वाजलं 11:15. तरी आपण आता कुठे झालो, तरी लवकर गेलेलो म्हणून एवढा काही म्हणजे लवकर बाहेर पडलो नाही. आता आपण जाणार आहोत दक्षिण भारतातील सगळ्यात फेमस असणारी मिठाई जिथे तयार होते, तर ती फॅक्टरी बघण्यासाठी. तर तुम्हाला कळालं असेल, म्हैसूर म्हटलं की म्हैसूर पाक हे नाव लगेचच लक्षात येतं. तर ही आहे ती फॅक्टरी जिथे दक्षिण भारतातला सगळ्यात फेमस असा म्हैसूर पाक तयार होतो. तर 20व्या शतकामध्ये ना वायडीयार राजाचं राज्य होतं, तेव्हा त्याच्याकडे जेवण बनवायला नोकर होता. तर त्या नोकराने जेवणामध्ये एके दिवशी ना गोड पदार्थ बनवला नव्हता. तर तो गोड पदार्थ तो विसरला, म्हणून झटकेपट एक पदार्थ त्याने तयार केला बेसन, साखर आणि तुपापासून. तर तो पदार्थ बनवला आणि राजाला त्याने दिला. तर राजाला त्याची टेस्ट खूप आवडली, म्हणून राजाने त्याचं नाव विचारलं की हा पदार्थ कोणता आहे. तर त्याला काही सुचेनासं झालं, आणि कारण त्याने असंच बनवला होता, त्यालाही माहिती नव्हतं की हे काय आहे. तर त्याला जे आठवलं ते त्यानं बोलून दिलं की म्हैसूर पाक असं म्हणून, कारण हा म्हैसूर पॅलेसमध्ये बनला होता पदार्थ, आणि पाक म्हणजे कन्नड भाषामध्ये मिठाई. तर त्याने नाव दिलं म्हैसूर पाक. तेव्हापासून या मिठाईला म्हैसूर पाक असं म्हटलं जातं, आणि खूप अप्रतिम इथे बनवला जातो. इतका स्वादिष्ट म्हणजे तोंडात तुम्ही घातला की लगेचच विरघळून जातो. म्हणजे आपल्याकडे जो मिळतो तो म्हैसूर पाक आणि इथला म्हैसूर पाक खूप खूप डिफरन्स आहे. तर त्या नोकराचं नाव होतं काकसूर मडप्पा. तर त्याचे जे पूर्वज आहेत ते अजूनही इथे आहेत, आणि ते म्हैसूर पाकचं जे दुकानं आहेत किंवा म्हैसूर पाक हा पदार्थ तिथे ते वंश चालवत आहेत. आणि इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हैसूर पाक आहेत. आपल्याला म्हैसूर पाक म्हटलं की एकच प्रकारचा म्हैसूर पाक माहिती आहे, ॲक्च्युली मला पण माहिती नव्हतं. तेवढे इथे वेगवेगळ्या प्रकारचे म्हैसूर पाक मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला बरेच इतर स्वीट पदार्थही मिळतात, जसं की रसगुल्ला म्हणा, मिठाई भरपूर प्रकारची मिळतात, चॉकलेट्स वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. तर एक मिठाई मागवली होती आम्ही, तर 35 रुपये पर पीस अशा प्रकारे तुम्हाला मिठाई मिळते. म्हणजे मी एक तुम्हाला किंमत सांगितली. आणि म्हैसूर पाक 250 ते 200 रुपये पाव किलोच्या दरम्याने म्हैसूर पाक इथे मिळतो. जसं तुम्ही घ्याल तसं 300 रुपये पाव किलोसुद्धा म्हैसूर पाक इथे मिळतो. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे स्वीट पदार्थ मिळतील, किंवा चॉकलेट्स मिळतील, म्हैसूर पाक मिळतील. आम्ही खूप सारे काही पदार्थ ट्राय केले. म्हैसूर पाकसुद्धा वेगवेगळे प्रकारचे ट्राय केले, आणि इथे ट्राय करायला तुम्हाला फ्रीमध्ये करायला देतात. तुम्ही कोणताही पदार्थ तिकडे जर मागितला किंवा तुम्हाला हा घ्यायचा आहे किंवा टेस्ट करायचा आहे, तर फ्रीमध्ये तुम्ही टेस्ट करू शकता, त्याचे तुम्हाला पैसे लागणार नाहीत. तर खूप सारे असे पदार्थ तुम्ही तिथे ट्राय करू शकता आणि मग घेऊ शकता. खूप सुंदर असे पदार्थ मिळतात तिथे, किंवा स्वीट म्हैसूर पाक, किंवा अजून तुम्हाला चॉकलेट्स मिळू शकतात. तर असं आम्ही हे फॅक्टरी म्हैसूरची किंवा म्हैसूर पाकची जी फॅक्टरी आहे ती फिरलो. आणि त्याच्यानंतर कसं आहे, एक नंबर, आपल्या इकडे मिळणारच नाही असा म्हैसूर पाक. हां, सगळ्यात फोटो घे. म्हैसूर मध्ये येऊन म्हैसूर पाक खाल्ला.
त्याची फिलिंग एक वेगळी इतका भारी आहे, टेस्ट सांगूच नाही शकत. आपण ना गावी इकडे तिकडे कुठेच नाही खाल्लेला असा मैसूर पाक, इतका सुंदर आहे काय सांगायला, म्हणजे तोंडात घातल्या घातल्या विरघळतो, इतका भारी आहे. त्यानंतर सरळच आपण आता आलो आहे झूमध्ये. म्हैसूरमधला सगळ्यात फेमस आणि जगातील सगळ्यात जुना आणि खतरनाक असा झू म्हणजे म्हैसूर झू. तर इथे जगातील सगळ्यात भयानक आणि अट्रॅक्टिव्ह असे प्राणी आहेत. इथे तुम्हाला वाघ, किंग कोब्रा, जंगलचा राजा वाघ, सिंह आणि बरंच असं काही बघायला मिळेल. तर या झूचं टायमिंग आहे सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30पर्यंत. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही एंट्री करत असाल तर लगेज रूम आहे बाहेरच, तिथे तुम्हाला सगळं साहित्य ठेवावं लागेल. प्लास्टिक इथे आतमध्ये अलाउड नाही आहे, प्लास्टिक बॉटल, पाण्याची बॉटल तर किंवा खाऊ जर तुमचं काही प्लास्टिक असेल तर ते पण अलाउड नाही आहे. करेक्ट, ते 12:15 ना आपण एंट्री केली आहे झूमध्ये. आता किती वेळ लागते बघूया. आता आपण सुरुवात करतोय पक्ष्यांपासून. तर पहिला आपण पक्षी बघतोय. तर असं करत करत आपण हा 3 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. तर प्राणी, पक्षी, साप सगळंच काही बघत बघत आपण पुढे जाणार आहोत. तर तिकीट आहे अडल्ट माणसासाठी, मोठ्या माणसांसाठी 120 रुपये आणि 5 ते 12 वर्षाच्या लहान मुलांसाठी आहे 60 रुपये. इलेक्ट्रिक बाईक जर तुम्ही घेत असाल आतमध्ये फिरायला तर पर पर्सन 240 रुपये तिकीट आहे. आणि 4 व्हीलर जर घेत असाल 7 सीटर सगळ्यांच्या मध्ये मिळून तर 2400 रुपये असं त्याचं तिकीट आहे. तर मला असं वाटतं की बाईक आणि गाडीपेक्षा तुम्ही वॉकिंग करतच फिरलात ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा मजा घेता येईल. कारण डिस्टन्स कधी कळतं तुम्हाला कळत नाही. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आहेत. मी तर सजेस्ट करीन तुम्हाला की तुम्ही चालतच तुम्ही हे डिस्टन्स पार करा. इतकं मोठं गार्डन आहे, इतके वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, आपण कधी बघितले पण नव्हते एवढे वेगवेगळ्या प्रकारचे. मी तुम्हाला दाखवते जेवढं शक्य होईल तेवढं. आता हा इथे
पाहिला का वाघ? मी भरपूर वर्षानंतर वाघ इतक्या जवळून बघितला. तशी वाघ म्हणते की आधीच आपल्याला भीती वाटते, पण अजून भयंकर किंवा भयानक असे मोठमोठे प्राणी आपल्याला अजून बघायचे आहेत. तर इथे आहे सिंह. बापरे, सिंहाला बघितल्यावरती इतकी भीती वाटत नाही, पण तो जेव्हा आवाज करतो ना तेव्हा मला खूप भीती वाटते. 2 सिंह आहेत, अलीकडे आणि पलीकडे बघू शकताय. किती मोठं अंतर आहे, मध्ये भिंत उभा केली आहे जाळीची. तर त्या दोघांना एकमेकांच्याकडे यायला नाही पाहिजे त्याच्यासाठी. तर ते दोघं ना, आणि आपलं जे डिस्टन्स आहे आणि त्यांचं डिस्टन्समध्ये खूप अंतर आहे. कारण लोक काय करतात की मोठ्या मोठ्या आवाजाने ओरडतात, तर ते प्राणी घाबरतात आणि काहीही करू शकतात. त्याच्यामुळे खूप डिस्टन्स असा मध्ये ठेवलेला आहे आणि असं सुरक्षित आहोत आपण. इतकं काही घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकताय. इथे मी दाखवते. वेगळाच प्रकार आहे, आपण बघितला वेगळीच जात आहे ना. ब्लॅक कलरचं बंकी आहे पुरं, आणि फेस कट पण त्याचा वेगळाच आहे. पाणी आहे गार, एकदम थंडगार, मस्त वाटतंय. आणि आज वातावरण पण असं गार आहे. इकडे जास्त उन्हाळा असा नाहीये, त्यामुळे छान वाटतंय फिरायला. आम्हाला वाटलं होतं की रात्री पाऊस भयानक होता आम्ही येताना ट्रेन मधून, त्यामुळे असं वाटत होतं की पाऊस असेल नाहीतर एकतर कडक ऊन असेल. तर दोन्ही पण नाहीये, वातावरण एकदम गार आहे, त्यामुळे खूप भारी वाटतं. काहींच्या सहली पण आलेल्या आहेत, ट्रिप आले स्कूलमधून, हायस्कूलमधून आलेत. आणि आज आता कसं दिवाळीचं सीझन असल्यामुळे ना भरपूर लोकांना सुट्टी आहे, त्यामुळे गर्दी भरपूर आहे. बघू शकताय, खूप जास्त गर्दी. कसली तरी गर्दी दिसते, दंगा केला. तर काय आहे नक्की मी तुम्हाला दाखवते, काय आहे नक्की माहिती नाही. एक नंबर रागाला खेते झाडं बघा. सगळीकडे ना वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत, एकच प्रकारचं झाड पण असं नाहीये. पण बेट जे म्हणतो आपल्याकडे, बांबूची झाडं आहेत ना भरपूर आहे तिथं, त्यामुळे थंडगार. बांबूची जिथे झाडं असतात ना तिथे थंडगार असतं. तर बांबूची झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत, सुपारीची पण आहेत.
नारळाची पण आहेत, म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची आहेत बघ. गर्दी बघा अजून आता आता ना वाढायला लागली आहे गर्दी. गार गार मस्त हवा सुटली आहे बघा, छान वाटायला लागले. म्हणजे फिरायला ना काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऊन जर असतं ना डोक्यावरती या मुलांना घेऊन फिरणं खूप कठीण होतं. ऊन नाहीये, वातावरण असं थंडगार आहे, त्यामुळे भारी वाटतंय. आणि आम्ही नाश्ता पण सकाळी करून निघालोय ना, त्यामुळे छान वाटतंय. म्हणजे भूक लागलेली नाहीये, थोडंफार काय ना काहीतरी खात राहिलोय आणि वातावरण पण असं छान आहे, त्यामुळे भारी वाटतंय. म्हणजे असं वाटतं की इथून जाऊच नाही. गर्दी बघा हळूहळू हळू वाढायला लागली आहे गर्दी आता. मंकी कसं करत होता? ही आहे लोमडी. तुम्हाला माहिती आहे का, इथल्या प्राण्यांसाठी ना त्यांना खेळायला, पाणी प्यायला असं ना वेगवेगळं असं तळी केलेली आहेत किंवा झाडं मोठी मोठी अशी छान त्यांना खेळायला, झाडावरती उड्या मारायला. त्यांचे मित्र आहेत, भरपूर सारं असं त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून त्यांनी इथून पळून नाही गेलं पाहिजेत किंवा त्यांना तहान लागली तर इथे पाणी पिलं पाहिजेत किंवा रोज रोज आपल्याला त्यांना पाणी देत बसणं काही जमणार नाही. तर ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे, ते मला खूप आवडलं. इथे खूप मोठं असं हे झू आहे. आणि हा सीन बघा तुम्ही, हत्ती इतके छान मस्त हत्ती होते ना, मला हा सीन पाहिजे होता आणि बरोबर कॅप्चर झाला कॅमेरामध्ये, एकदम स्लो मोशनमध्ये. किती छान, फक्त ते आवाज करत नव्हते एवढाच एक वीक पॉईंट होता, नाहीतर खूप छान असं हत्तींनी लूक दिलं होतं किंवा मस्त एक व्हिडिओ आला, त्यांच्यासोबत फोटो काढता आला, खूप भारी वाटत होतं. आणि हा आहे गेंडा. मला ना लिटरली हा असं वाटलं की हा स्टॅच्यूच आहे. मला विश्वासच नाही बसला की हे खरंच काहीतरी प्राणी आहे. आम्ही एक 10 मिनिटं ना तिथेच थांबून राहिलो की हा खरंच प्राणी आहे की काय आहे. आणि 10 मिनिटांनंतर तो एका जाग्यावरून हलला, तेव्हा मला विश्वास बसला की हा खरंच प्राणी आहे. म्हणजे त्याची कातडी इतकी जाड असते ना की काय सांगायला नको. व्हिडिओत सुद्धा दिसतीये बघा तुम्हाला, इतकी जाड आहे त्याची कातडी. त्यानंतर आपण आलेलो आहोत भयानक असे साप आणि किंग कोब्रा आणि वेगवेगळे असे पाण्यातील, झाडावरती राहणारे, बिळात राहणारे सगळे काही प्राणी साप बघण्यासाठी. तर एक एक साप तर अशा कलरचे होते की मला दिसतच नव्हते, मातीच्या कलरचे किंवा झाडाच्या कलरचे. खरंच इथे जर आलात ना तर पैसा वसूल आहे. खूप वेगवेगळे प्राणी जे आपण आयुष्यात कधी बघितले नसतील असे वेगवेगळे प्राणी आहेत तिथे. साप तर ओ माय गॉड इतके भयानक आहेत ना. एक एक साप तर इतका व्हाईट साप कसा असू शकतो किंवा इतका लाकडी कलरचा कसा असू शकतो किंवा माती कलरचा कसा असू शकतो ना, मला याच्यावर खरंच विश्वास बसत नव्हता. हिरवा साप हा बघा किती लांब आहे. हिरवा साप तर आपण कुठे ना कुठेतरी बघितलेला असतो किंवा डिस्कवरी चॅनलमध्ये वगैरे बघितलेला असतो. पण व्हाईट साप मी आयुष्यात पहिल्यांदा व्हाईट साप बघितला. हा ग्रीन साप बघा इतका मोठा आहे बघा, असं वाटतं की हे खोटं नकलीच काहीतरी ठेवलेलं आहे. एक एक साप तर बघा झाडावरती बसले दिसत पण नाही आहेत. पहिला जो बघितला तो व्हाईट साप असतो हे मला पहिल्यांदा माहिती झालं. खरंच असं वाटतंय ना खोटे साप आहेत तर जेव्हा ते हालतात ना तेव्हा कळतंय की हे खरेच आहे. खरंच लिटरली असं वाटतं खोटेच आहे. थोडंसं पुढे आलात ना की साप बघून झाल्यानंतर इथे तुम्हाला लाकडी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बघायला मिळतील. सगळ्या काही लाकडी छान छान अशा शॉपिंग करायला लाकडी वस्तू आहेत. अगदी पॅलेसपासून छोट्या छोट्या खेळणी गाड्यांपासून भरपूर सारे असे व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. तर खूप सारी इथं व्हरायटीज आहेत. पण अजून आपला एक पॉईंट राहिला होता, तो म्हणजे अजून आपल्याला जिराफ बघायचा आहे. तर लास्ट पॉईंटवरती आता आपण चाललोय. तर हे तुम्ही बघू शकताय, एकदम एकदम एंडिंगला जिराफ आहे. कधीही लक्षात ठेवा, लास्टचा पॉईंट म्हणजे जिराफ. तर हे बघा जिराफ किती
किती मोठं आहे, बापरे. आणि किती छान दिसतंय ना, मस्त असं त्याच्या अंगावरती जे कलर आहे बघा, त्याचा जो एक कलर आहे, बापरे. असं म्हणजे असं वाटतंय की कलरने कलर केलाय, पण किती ओरिजिनल आहे बघा, म्हणजे ओरिजिनलच आहे. लास्ट जिराफ बघितला आपण. आता एक्झिटला चाललोय आपण. झालं आपलं फिरून. आता 12:15 आतमध्ये आलो होतो. आता बरोबर 2:15 वाजले. बघा किती वेळ लागला. कसं वाटलं तुम्हाला? झू पाय दुखतायत ना? 12:15 पासून कंटिन्यू चालतोय मी. 2:15 वाजले. भरपूर मोठं आहे, तरी पण आपण खूप गडबड केली ना, फास्ट आणि त्याच्यात आमच्याकडे पोरं पण होती, त्यामुळे गडबड केली आम्ही. उगाच ती कंटाळली तर मग प्रॉब्लेम होईल म्हणून. आणि शेवटी आता एक्झिटला आलोय. तसं आपल्याला ना 3 ते 4 तास लागले असते. आपण 2 तासात म्हणजे बाहेर पडलो. आणि क्लायमेट बघा, काय पावसासारखं वाटतंय, पण कधी काही सांगू नाही शकत. पण ठीक आहे, लवकर बाहेर पडलो आता व्यवस्थित, म्हणजे जेवणाच्या टायमिंगला बाहेर पडलो. इकडे बघा पाठीमागे आपलं कार पार्किंग आहे, तर आम्ही स्पेशल गाडी केली आहे दिवसभरासाठी, म्हणजे जे जे पॉईंट आहे तिथले तर ते फिरता येईल. चामुंडेश्वरी मंदिर आपण पहिल्यांदा गेलो, त्याच्यानंतर म्हैसूर पाक जिथं बनतो मेन फेमस, तर तिथे गेलो, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला. त्याच्यानंतर हे झूमध्ये आलो. म्हणजे सकाळी आम्ही 8 वाजता 7:30 ते पावणे 8च्या दरम्यान घरातून बाहेर पडलेलो. आता 2:15 झाले इथे झूमध्ये. आता इथून पुढे आपण जेवण करून मग पुढे जाणार आहोत. आता तिथे जे काय काय होईल ते मी तुम्हाला लगेच सांगेन. झू कसं वाटलं ग? छान आहे ना, सगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळाले. हा, वेगवेगळे बघू शकत नाही. हा, बघता बघता आले ना. 2 तासात तरी आपण लवकर कव्हर केलं. त्यानंतर पार्किंगच्या बाजूलाच हॉटेल आहे, एकदम समोरच फ्रंटला. तर तिथे आम्ही जेवायला आलोय आणि जेवण स्पायसी खूप छान आहे. पण एक लक्षात ठेवा, इथे आल्यावरती ना जेवणच जेवा, म्हणजे असं चायनीज वगैरे काही मागवू नका, कारण खरंच इथलं चायनीज चांगलं नाही आहे. मला तर टेस्ट आवडली नाही आहे. म्हणजे जसं आपल्याकडे मिळते तसं चायनीज इथे नाही मिळणार तुम्हाला. म्हैसूरमध्ये आम्ही आल्यापासून आम्हाला ना जेवण खरंच चांगलं मिळालं, जसं आपण जेवतो तसं स्पायसी असं. तर खूप छान वाटलं. इडली डोसा तर काही सांगायलाच नको, इथला फेमसच आहे, त्यामुळे तुम्ही एनी टाईम कधीही खाऊ शकता. पण शेवटी आपण आपलं जे आहे दुपारी किंवा संध्याकाळी आपल्याला जेवणच लागतं, त्यामुळे आपण जेवणच मागवतो. तर इथे आम्ही व्हेज कोल्हापुरी मागवलेली, त्यानंतर दाल खिचडी पण मागवली होती लहान मुलांसाठी. तर खरंच खूप सुंदर होती. व्हेज कोल्हापुरी तर एकदम स्पायसी अशी छान वाटली, कारण प्रवास केल्यानंतर आपल्याला तिखट आवडतं, तर तसं होतं. दाल खिचडी पण अमेझिंग होती. हॉटेल सुखसागर रेस्टॉरंट इथे जेवलो आम्ही. जेवण अप्रतिम होतं, छान होतं. तिखट झणझणीत, म्हणजे आपण जेव्हा प्रवास करून येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की तिखट, आता कोल्हापूरची लोक म्हटल्यावर आपल्याला थोडंसं झणझणीत आणि तिखट लागतं, तर आपल्या आवडीचं होतं जेवण. खूप छान होतं आणि चव पण छान आहे. फक्त आम्ही अजून एक गोबी मंचुरियन घेतलं होतं, तर त्याची टेस्ट थोडीशी आवडली नाही आम्हाला. बाकी जेवण थाळी जो प्रकार होता तर तो छान आहे. तुम्ही ऑब्विसली इथे जर आलात तर इथे जेवू शकता. आता जेवण करून बरोबर 3 वाजता आम्ही निघालो. तिथे आता बघू इथून किती वेळ लागतोय मी सांगते तुम्हाला. जेवण विहान कसं वाटलं तुला? जीव तू जेवली? मी सगळे जेवलो. छान होतं जेवण, छान होतं. आता आपण डायरेक्ट ना तिथून पॅलेस आलोय. 5 मिनिटात फक्त आलोय बाहेर. बघा सगळ्या लाकडी वस्तू आहेत, छान छान. देवारा बघा किती भारी आहे.
तर पॅलेसचा स्पेशल व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये बघा तुम्ही, कारण जर आपण व्हिडिओ कंटिन्यू केला ना तर भरपूर सारा मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मग सेकंड पार्टमध्ये तो तुम्हाला दाखवते पॅलेसचा व्हिडिओ. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा, आणि जे मी पॉईंट दाखवले तुम्हाला म्हैसूरमधले तर ते आवडले का हेही नक्की कमेंट करून सांगा, किंवा काही विशेष तुम्हाला ऐकायला मिळालं जे मी सांगितली माहिती जी मला माहिती होती तर तसं काही असेल तर तेही सांगा, किंवा अजून काही